काय झालं? काय असतो? 5 मिनिट्स ऑफ हँड वॉशिंग. अच्छा, सांगते हा. अहो, आपण जेव्हा पेशंटची केअर घेतो ना, मग त्याच्या आधी आपल्याला हँडवॉश कधी कधी करायचं, कारण की आपल्याकडून त्याला इन्फेक्शन होऊ नये त्याच्यासाठी आपण खूप काळजी घ्यायची. मग ते आपण कधी कधी करायचं ते म्हणजे 5 मिनिट ऑफ हँड वॉशिंग. कधी कधी करावं लागतं मग? अच्छा, ते ना आपण 5 वेळा करायचं असतं. एकदा बिफोर पेशंट टचिंग म्हणजे पेशंटला हात लावायच्या आधी, पेशंटला हात लावल्यानंतर करायचं असतं. त्याच्यानंतर मग एखादी आपण असेप्टिक प्रोसिजर करत असतो, उदाहरणार्थ जर जेलको लावायचं आहे, ब्लड कलेक्शन करायचं आहे, ड्रेसिंग करायचं आहे, तर त्याच्या पूर्वी करायचं. त्याच्यानंतर मग जेव्हा आपण पेशंटचं बेडशीट किंवा त्याचं जे काही सराउंडिंग असतं, मग त्याच्यामध्ये त्याचं पेशंटचे कपडे आले, पेशंटची बेडशीट आले, पेशंटच्या लॉकरला हात लावला, बेडला हात लावला, त्याच्यानंतर हँडवॉश करायचं. आणि लास्टली म्हणजे त्याच्या बॉडी फ्लुइडशी आपला जर कॉन्टॅक्ट आला त्याच्यानंतर करायचं. किती सोपं, 5 तर मोमेंट आहेत. किती छान तऱ्हेने सांगितलं तुम्ही. थँक्यू.